उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दहीपासून आपण लस्सी, ताक असे वेगवेगळे पदार्थ बनवतो। त्यासाठी दही जमवणं आलं पाहिजे। एकदम घट्ट मलाईदार जमलं आहे ना दही, परफेक्ट डेअरी मध्ये मिळतं तसं। नमस्कार, मी सपना निलेश रसोईच्या गोडीमध्ये तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते। दही घट्टसर बनत नाही, त्याला पाणी सुटतं, हे सगळे प्रश्न तुमचे आज या व्हिडिओमध्ये सुटणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा। तर आपण दही बनवण्यासाठी इथे घेत आहोत, इथे मी 3 टेबलस्पून पाणी घेते। ह्याच्यामुळे काय होईल, दूध जे आहे ते तळाला लागणार नाही। इथे आपण 1 लिटर दूध घेतलेलं आहे, तुम्ही कोणतंही दूध घेतलं तरीही चालेल। आता आपल्याला हे दूध गरम करून घ्यायचं आहे। इथे आपलं दूध गरम झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकतात की दुधावरती साय आलेली आहे। तर ही साय आपल्याला राहू द्यायची नाहीये, लगेच चमच्याच्या साहाय्याने ती दुधामध्ये मिक्स करून घ्यायची आहे। आता मी इथे फ्लेम मीडियम करणार आहे आणि मीडियम फ्लेम वरती आपल्याला दूध आटून घ्यायचं आहे, कारण की आपण सुरुवातीला भांड्यामध्ये पाणी घातलेलं होतं आणि दुधामध्येही थोडंफार पाणी असतंच, मग ते पाणी राहू नये म्हणून आपण दूध थोडंसं आटून घेणार आहोत। इथे मी अर्धी वाटी दूध आटून घेतलेलं आहे। तर आता आपण फ्लेम बंद करून घेणार आहोत आणि हे जे दूध आहे ते आपल्याला कोमट करून घ्यायचं आहे, कारण जास्त थंड केलं तर दही घट्ट जमणार नाही आणि जर गरम राहिलं दूध तर दहीला पाणी सुटू शकतं, म्हणून आपण इथे याला कोमटच ठेवणार आहोत। इथे दूध आपलं कोमट झालेलं आहे, पण कितपत दूध कोमट पाहिजे, तर आपण जेव्हा बोट दुधामध्ये घालूया त्यावेळेस दुधाचा जो गरमपणा आहे तो आपल्या बोटाला सहन झाला पाहिजे, इतकंच आपल्याला कोमट दूध करून घ्यायचं आहे। आता आपण दुसऱ्या भांड्यामध्ये दही लावून घेणार आहोत। इथे माझ्याकडे मातीचं भांडं होतं, म्हणून मी या मातीच्या भांड्यामध्येच दही लावते आहे। इथे तुम्ही कोणत्याही भांड्यामध्ये दही लावली तरीही चालेल, फक्त मी ज्या स्टेप्स तुम्हाला सांगितलेल्या आहेत त्या फॉलो करा, म्हणजे दही जी आहे ती एकदम परफेक्ट जमेल। इथे मी 2 चमचे घट्ट दही घेतलेली आहे, ही फ्रेश दही आहे, आपल्याला फ्रेश दही यूज करायची आहे। आता सर्वात प्रथम हिला आपण मिक्स करून घेऊया। ह्याच्यात मी अर्धा पळी दूध घालते आहे। आता ह्याच्यामधली दही आपण या भांड्यामध्ये घालू आणि चारी बाजूला आपण ही दही लावून घेणार आहोत आणि खालच्या साईडला थोडीशी आपण दही घालून घेऊ। असं या पद्धतीने आपण चारी बाजूला दही लावलेली आहे। आता आपण ह्याच्यामध्ये दूध घालूया। आता उरलेली जी दही आहे ती आपण या दुधामध्ये घालणार आहोत आणि एकदम हळूवारपणे आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे। आपल्याला मिक्स करताना सुद्धा एकाच दिशेने चमचा फिरवायचा आहे। आता इथे आपल्याला 5 ते 6 तास दही जमवण्यासाठी लागणार आहे। उन्हाळ्याचे दिवस आहे तर दही ही लवकर जमली जाते, तर 5 ते 6 तासामध्ये आरामात दही जमते। जर थंडीचे किंवा पावसाचे दिवस असतील तर तुम्हाला रात्रभर ही दही जमवण्यासाठी ठेवावी लागणार आहे। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवू आणि एका अशा साईडला ठेवणार आहोत जिथे हे भांडं परत हलवलं जाणार नाही, अशा ठिकाणी हे भांडं आपल्याला ठेवायचं आहे। आता आपण ही दही सेट करून घेऊया। इथे जवळजवळ 7 तास झालेले आहे। आपली दही पण इथे चांगली सेट झालेली आहे, तुम्ही बघू शकता। आता आपण हिला कट करून बघूया। छान इथे आपली दही सेट झालेली आहे, जशी डेअरी मध्ये मिळते ना तशीच आपली इथे दही परफेक्ट बनलेली आहे। आता आपण हिला डिश मध्ये काढून घेऊ। इथे आपले दही जमून तयार झालेला आहे। तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट्स मध्ये कळवा, त्याचबरोबर लाईक आणि सबस्क्राईब सुद्धा करा। तर रसोईच्या गोडी बरोबर बनवत राहा आणि गोडीने खात राहा। तर पुन्हा भेटूया पुढच्या रेसिपी मध्ये, तोपर्यंत बाय बाय।